₹150 डझन म्हणजे फुलांना भरपूर भाव आता काही श्रावणमध्ये. मार्केटचं बांधकाम चालू आहे, जरा तोडफोड केलेली इथं. आता वर्ष जाईल चकाचक व्हायला. ते 2 डझन दे मावशी. नमस्कार मंडळी, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता सकाळचे 3:30 वाजून गेले. कामावरले एक्झिट करून निघलो मी. आता जायचं फुल मार्केटला. श्रद्धाची उद्या ओट भरणी आहे, तर तिला भाजी वगैरे आणायला जायचं. तुम्हाला माहीत आहे फुल मार्केटला बरेचसे मार्केट आहे, जसं फ्रूट मार्केट, भाजी मार्केट, फुलांचं मार्केट. मग आता तिथे जाऊ आपण भाजी घ्यायला फुल मार्केटला. आता बघू तिथे किती पब्लिक आहे. सकाळूच माहीत आहे किती गर्दी असते, ते काहीच आयडिया नाही किती महाग आहे ती. श्रावण महिना चालू, तुम्हाला माहिती श्रावण महिन्यात भाजी किती महाग असतं. तर आता बघू आपण भाजी मार्केटला किती गर्दी आहे ती. आता कसं काय तिला काहीच माहीत नाही, ते गेल्या माहीत तर चला जाऊ आपण भाजी मार्केटला. काहीच पोचलो तर बघा चिखल किती आहे, जाम चिखल आहे. गाडी लावली साईडला. काही पोचलो आपण, तर जरा काम पण चालू आहे इथं. तर काम चालू कोब्याचा, चिखल भरपूर असते बघा. तर भाजी बघा, सर्व भाजी उतरले. अद्रक, तीन किलोचं 200. कसं किलो? मला पेन देता जरा, मी आणायला विसरलो. 100 रुपया. 1 किलो दो ना, 1 किलो. हाँ ठीक है, तो 50 का दो. 50 गाजर मला बोलणी करतो. काही सुरुवात सिल्वरपासून केली आपण. आता बघू का अद्रक वगैरे कुठं भेटेल. अद्रक 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 ही कशी हे मित्रा? 50 रुपये. गर्दी सकाळच कमी आहे जरा. 50 रुपये किलो. गर्दी कमी सकाळी जातो, थोडे फिरून भरपूर गर्दी होईल. पण आता माल उतरताना दिसून तेव्हा दिसून टेम्पो लागले. गाईज आपण अर्ध्यापैकी खरेदी केली. तर कढीपत्ता लावूच, कढीपत्ता दे ना, 10 रुपयाचा दे ना. 10 रुपयाचा कढीपत्ता. कोथिंबीरवाला आहे का तेवढा? पुढे कोथिंबीरवाला जाऊ आपण. इथं कोण आहे? कोथिंबीर आहे दिसून. हो मामा, इथं कोणीच नाही. आता गर्दी वाढतो, सगळे धंदे लावत पण चालले. माल उतरतो. काही अगोदर आपल्याला कटी मारती आहे. हे भाई इधर कौन है? हाँ कैसा है? काही कांदा भेटतो पण लेट. आता सध्या काही नाही, पण 5 वाजता दुकानं भेटतील.
आपल्याला टॉमॅटो केला. हे मामा टॉमॅटो कशी आहे? टॉमॅटो 30 किलो एकच रेट का? हे 20 किलो 20 किलो ना. 1.25 किलो द्या जरा. 1.25 किलो करा. 1.25 किलो द्या. किती? 1.25 किलो 1.5 किलो करा. हो 1.5 किलो करा. चांगली द्या. नरम गरम ना चांगली द्या जरा. ओलवी भरले ना. थांबा का गाईज बघा इथं माल उतरत सर्व. आता पूर्ण माल उतरलं नाही. ते आपल्याला मशरूम वगैरे पाहिजे भेटली नाही. ते लेट होईल. तर किती वाजता माहीत आहे. बेबीकॉर्न पण पाहिजे गाईज. भरपूर म्हणजे एकदम गिचमीट आहे. पण तरी पण आधी पब्लिक चालणं झाली. बऱ्यापैकी भाजी तर एकदम स्वस्तच आहे. पण आपल्याला कांदा ते बेबीकॉर्न आणि मशरूम घ्यायचे. ते आले नाही, माल आला नाही तर आपल्याला अर्धा घंटा थांबावं लागेल. तर कांदे बघू तिथं आहेत. कांदा वगैरे घेऊ. थकलो. चिखल भरपूर चिखल आहे. वाट लागली पण आपण कांदा घेऊन येऊ. कांदा मार्केट आहे देशील. अरे बाबा काही लोक आधी माल उतरायला चालू होईल देशील. ते पब्लिकची गर्दी होत चालली इथं. मग चहा कसा? तर चहा पिऊन झोपाले जाऊ सर. इथे कांदा कुठे भेटेल? और मशरूम अभी आया नाही माल. गाईत बघा माल किती घपाघ भरलेला आहे. कांदावाला हे सरकून आलं नाही. आता ठिंकारायला लागला पुन्हा. आता गर्दी जाम होईल न. गाय जर तुम्हाला याचं असलं एकटं नका दोघं तिघं जण या. कारण माल न्यायची आम्ही आदावत होतं. भरपूर आदावत झाली माझी. एकटं येत नका जाऊ तुम्ही. पण दोघं तिघं कोणतरी हाणा आधी 1 किंवा 2 जोर. कारण माल नेण्यासाठी सांभाळायला पण लागते इथं. माल पूर्ण घच्चाघच भरले. दुसरं आपण काहीतरी घ्यावं आपल्याला. उलटे वगैरे घ्यावं आपल्याला. उकळून बघू. हा मका कसा? पोचली नाही पाहिजे आपण. बाई आधी गाड्या लागली. माल उतरतात आधी. माल येतं ते आला नाही बराचसा. काही ते थांबायला लागेल. कारण आधी अर्धा पाऊण 1 घंटा बाकी आहे. मशरूम आणि वाटाणा पॅकेटवाला घ्यायला. कांदेवाला पण व्यापारी आला ना. आधी काय कोणतंच गालं खुलं नाही. तर थांबायला लागलं नाही तर वापस सकाळी यायला लागेल. तर त्याच्या रिक्षात जर बसल्यावर नंतर बघू. मग आता आल्यावर ते बघ किती वेळ लागतं. सगळं चिखलच आहे देशील. जर कोणाला काही यायचं असेल तर एक नाही तर 2 जण घेऊन या. कारण सामान जे भाजी घेतो ती आणायचं जाम आदावत होतं. तिथे चिखल पण जाम आहे. एकटं कोणी यावं नका देशील. तर बघ किती वेळ लागतं. काही वस्ती आल्यानं का माहीत नाही. हा मग निंबू कसं आहे? लिंबू किलो आपण अर्धा किलो दे ना. 60 रुपये आहे. 17 गाय 110 रुपये किलो. 110 रुपये किलो स्वस्त भेटेल. आणि आता माहीत नाही तशी मशरूम आली का नाही. इथं मशरूम गाई मार्केटमध्ये सर्व काय आहे. खाली कांदा मशरूम आणि वाटाणा पॅकेटवाला 3 गोष्टी नाही आहेत तशी. तिघांवर स्वतः 3 वस्तू नाही भेटत. गावठी भाजी भेटते इथं सर्व. गाववाली वस्तू ही लांब लांबचे व्यापारी आहेत. बघा इथं वाटाणा भारी. मशरूम वगैरे भेटले. आता कांदा आणि वाटाणा. आता बघ कांदा मार्केटमध्ये जाऊ आपण. इथं सगळी गावठी भाजी असते. गाववाली वस्तू नाही ऐकला.
सगळी गावठी भाजी आहे तशी. मैं भी देख रहा हूँ सर क्या बना रहा हे ब्लॉग तिथे बघ कांदा मार्केटला जाऊ आपण. काही सर्व काही घेतला पॅकेजवर वाटण आणि ते सगळं डायकीला भेटते. तर आपण फुला बघू ते गजर बघू 3 डझन पाहिजे. तर गजऱ्यांच्या इकडे आले आपण गजऱ्यांच्या मार्केटमध्ये. कसं चमकतं बघा फुलं लाईटीने. सकाळी सकाळी आले बेलाची पानं बाबा. गजर कसं डझन? गजर असं 100ला 5 आहे. घ्यायचे किती तुम्हाला? मग 3 डझन बदाम. 3 डझन पाहिजे. 6 करून देणार 100. गजर तुम्हाला ताजे भेटेल. बनवलं. कमी तुम्ही तरी बोला भाऊ, बोनीचा टाईम आहे. तुम्ही नाही बोलणार तर कसं होणार? 3 डझन बदाम. काय कमी करा मावशी करा. आता तुम्ही बोला चला. आता मला काय माहिती आता लेडीजलाच माहिती. 100ला 5 येते. 250 रुपये डझन. 100ला 5. हां 250 रुपये डझन होतात. बोणी करायची मला पण. त्यामुळे फोन करून विचारतो. डझन म्हणजे फुलांना भरपूर भाव आता काय श्रावणमध्ये. मार्केटचं बांधकाम चालू आहे. जरा तोडफोड केलेली इथं. आता वर्ष जाईल चकाचक व्हायला. त्या 2 डझन दे मावशी. गजरे 140. 120 लोगों की लड़ी ओ बाबा और दो 30 रुपया. नहीं तो रखो इधर गजरा. बराबर. मुगरे का 150. तगर का 80 रुपये. गाई मार्केट बऱ्यापैकी आहे. हे बघा इथं घरी आधी दुकानदार आले नाही तसे. एकदम सकाळी झालं मी 3:30ला. भाजी पण जरा स्वस्तच आहे. म्हणजे गणपती नवरात्र झाल्यावर एकदम स्वस्तच होईल. हां तर गाई याचाच ज्याला याचाच नाही चोरीला आणा कोणतरी एकटं काय कारण इथं चिखल पण सामानाचे आधार होतं. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो.